न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। किनवली हद्दीमध्ये येणारे श्री क्षेत्र संगमेश्वर येथे घाण कचऱ्याचे साम्राज्य तसेच निसर्गाशी केलेले खेळ चाले। किनवली लगतच असलेल्या सबमेश्वरी मंदिरालगत परिसरामध्ये गेले बरेच दिवसापासून मच्छीमार लोक तसेच चिकन बकरी व्यवसाय करणारे लोक बरेच दिवसापासून श्री क्षेत्र संगमेश्वरी लगतच्या परिसरामध्ये 2 देवस्थान असताना तेथे खूप मोठ्या प्रकारात घाण कचरा टाकला जात आहे। तरीही प्रशासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारे गांभीर्यता घेत नाही। यामुळे होणारे अपघात तसेच वन्यजीव यांना देखील खूप मोठा फटका पडत आहे। तसेच किनवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणारी वॉटर सप्लाय पंप हे सुद्धा शेजारीच बसवलं गेलं आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे, तरीही कोणीही या गोष्टीचा जाब विचारला नाही। परंतु थोड्याच दिवसात येते महाशिवरात्र, खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरी केली जाते। परंतु इथे येणाऱ्या भाविक भक्तांना घाणीतून प्रवास करावा लागत आहे। तरीही प्रशासनाला आमच्या इंडिया न्यूज 28 तर्फे एकच मागणी आहे की या कचऱ्याची विल्हेवाट योग्य त्या ठिकाणी लावावी व जीवघेणा प्रवास कमी होईल याची दक्षता घ्यावी। तसेच घाण कचरा टाकल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे फलक सुद्धा तिथे लावण्यात यावे ही विनंती। इंडिया न्यूज 28 ज्युनियर रिपोर्टर उत्तम बांगर यांची रिपोर्ट। नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण संगमेश्वरी येथे आलो आहोत। तर येथे बऱ्याच दिवसापासून किनवली विभागामध्ये येणारा घाण कचरा तसेच कोंबड्यांची घाण तसेच मच्छी अशी वेगवेगळ्या प्रकारची ते घाण लोक आणून टाकत आहेत। इथे 200 मीटर अंतरावरती संगमेश्वरी नामांकित असे इथे देवस्थान आहे। तसेच इथं सकाराम बाबा त्यांचं सुद्धा चांगले मठ आहे इथे, परंतु लोकांनी इथे त्याचे घाण कचऱ्यासाठी वापर केला आहे। आपण पाहू शकता येणाऱ्या वाहनांना खूप त्रास होत आहे। इकडची गाडी तिकडे दिसत नाही, अशा प्रकारे इथे धुराचं डोंगर कोसळलेलं आहे। तरी सर्व नागरिकांनी या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून इथे कुठला अपघात न व्हावा, यासाठी या कचऱ्याची विल्हेवाट कुठेतरी योग्य त्या ठिकाणी लागली पाहिजे। आपण पाहू शकता बघा, चिखलगाव हद्दीमध्ये येणारे फॉरेस्ट डिपार्टमेंट ते सुद्धा याकडे लक्ष देत नाही आहेत। तसेच किनवली ग्रामपंचायत कमिटी ती सुद्धा वारंवार तक्रार करून सुद्धा इथेच घाण कचरा इथेच आणून टाकत आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे खूप अशी घाण पडलेली आहे। इथेशी उभं राहायला सुद्धा एवढं खराब विचित्र वाटतंय। आणि सांगायचं म्हणजे एवढंच की इथे 200 मीटर अंतरावरती शिवमंदिर आहे आणि शिवमंदिर हिंदू लोकांचं दैवत असून इथे जर मॉमेटिन लोकांची जर लोकवस्ती नसताना इथं ते एवढं जर कचरा करत असतील तर हा देवाचा अपमान केल्यासारखा आहे। जवळजवळ 200 मीटर अंतरसुद्धा नाही आहे। या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। धन्यवाद।